आटायचा आहे. रॉयल्स उल्वे संघाची मात्र सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश मडवी आणि त्याच्या साथीला गीतेश मडवी. अगोदर आठवड्याभरात आपण पाहिला केबी काका क्रीडांगणावरती याच रॉयल स्पोर्ट उल्वे आणि महेश पोट शेलकर अशी मॅच झाली होती, आठवण करून देईन. आणि 70 धाबेचा पल्ला गाठताना मात्र 70 धाबसंख्या 4 ओव्हरमध्ये कंप्लीट केल्या होत्या. 30 दोन खेळाडू आपल्याला पुन्हा एकदा सलामीसाठी पाहायला होते. आकाश मडवी आणि गीतेश मडवी ही सलामीची मात्र जोडी. इथे न्यू स्टार शिवशक्ती धाकटी जोई सिंग मात्र सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला विचार केला तर दीपेश गरत जरी फलंदाजीमध्ये बॅकफूट वरती ठरला पहिल्या सत्रामध्ये, पण गोलंदाजीसाठी पहिलं षटक विकण्यासाठी आलाय. दीपेशने देखील या न्यू स्टार शिवशक्ती धाकटेसाठी अनेक वेळा सातत्याने चांगली कामगिरी केली. आता मात्र या इनिंग मध्ये या मॅच मध्ये आता दीपेशला ती कामगिरी करावी लागेल. स्ट्राईक वरती गीतेश मडवी, रॉस्टकला आकाश मडवी ही सलामीची जोडी. तर 6 चेंडूमध्ये फलंदाजी करताना आपण 4 धाबसंख्येचं योगदान दिलं आपल्या संघाला. परंतु आता गोलंदाजीसाठी मॅडी पावडरीचा षटक आणि इथे मात्र दुसऱ्या सत्राला होतोय सुरुवात. आत्माराम कोहली सरांचा इशारा, इथे ग्रीन सिग्नल. प्रवीण पवार सर रॉयल स्ट्राईक पंचाच्या भूमिकेमध्ये दुसऱ्या सत्राला होतोय सुरुवात. समोर मात्र फलंदाज गीतेश मडवी. गेम ऑन. इथे मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिला चेंडू लॉप केलाय, कावकोणीच्या रिजन मध्ये टोकलाय. पाहू शकाल मात्र पंचाचा इशारा. वन बाउंस सीमा रेषा पलीकडे ठोकलाय. चौकाराने स्वागत केलाय गीतेशने आणि स्वतःचा वैयक्तिक संघाचं 4 धाबेने खातं ओपन केलंय. मी म्हटलं होतं की याच खेळाडूने अतिशय चांगली धुवाधार अशी फलंदाजी केली होती, परंतु त्याचा प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवरती मात्र दाखवला गीतेशने. 4 धाबेने रॉयल स्पोर्ट उल्वे संघाचं मात्र खातं ओपन झालंय. आपण विचार केला दीपेश वरती मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. नेक्स्ट मॅच दुसरी मॅच असेल आपल्याला एनसीसी उल्वे त्याच्या आगेस मध्ये मात्र आमचा घरेलू क्रीडांगण स्वर्गीय रमण शेठ नगरी आणि या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळेल ओडाफोन वहाल. घरचं मैदान, घरची स्पर्धा आणि सातत्याने मात्र दुसऱ्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहू शकाल. फाईनल एक रिझन मध्ये फटका सजवलाय. चेंडू जाईल मात्र सीमा रेषा पलीकडे चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथे मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळतो. गीतेशच्या बॅट मधून 2 चेंडूवरती 2 चौकार आलं. संघाची धाबसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचली. चांगली मात्र सुरुवात झाली. अशा रीतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मात्र प्रश्नाला उत्तर देताना दुसऱ्या सत्रामध्ये 40 धाबेचा पल्ला गाठताना 8 धाबसंख्या. आज मात्र दीपेश गरजचा दिवस नसेल, कारण सातत्याने फलंदाजीमध्ये देखील बॅकफूटवरती पाहिला. तिसरा चेंडू गुडनाथ एक तमाशा देख. लाजवाब फटका. गीतेश मडवी ब्रँडेड षटकार. लाजवाब इथे षटकार पाहायला मिळतो गीतेशच्या बॅट मधून. संघाची धाबसंख्या पोहोचेल तब्बल 14 या आकड्यावरती. दीपेश गरत आज बॅकफूट वरती ठरलाय. 4 चेंडू मध्ये पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना 6 धाबसंख्या. त्यानंतर या विचार केला तर 3 चेंडू मध्ये 14 धाबसंख्येचा मार खातो गोलंदाजी करताना. कुठेतरी नाराज असेल संघ दीपेश वरती, कारण ज्याच्याकडे अपेक्षा आहे एक चांगला खेळाडू आहे, परंतु आज मात्र खराब प्रदर्शन दाखवतो आपल्या संघासाठी. 14 धाबसंख्या. गीतेशच्या बॅट मधून चौकार पाहिले 2, एक षटकार पाहिला तोच गीतेश मडवी. लापिंग लाजवाब टॉपिंग आपण पाहिला तर चेंडू सीमा रेषा पलीकडे. फाईनली क्लिअर. षटकार येतोय आणि 2 इथे मात्र बॅक टू बॅक षटकार पाहिले. संघाची धाबसंख्या पोहोचेल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धाबसंख्या. आमचे आयोजक मनोज मामा असतील, जय हनुमान क्रिकेट क्लब, सर्व संघ हेच विनंती करेल की लवकर लवकर सामना संपवावा, कारण आज या स्पर्धेचा रवींद्र चिलकर आणि श्रीमद घरत शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आम्हाला नक्कीच जो मेगा फायनलचा मॅच आहे तो कमीत कमी 3 षटकांचा खेळवायचा आहे. तर आमच्या आयोजकांची हीच असेल की लवकर लवकर सामने संपवावे आणि वेळी तो वेळी मात्र संघ उपस्थित राहावा. संघाची धाबसंख्या पोहोचली तब्बल 20 आकड्यावरती. चांगली फटकेबाजी मी म्हटलं होतं. 70 धाबेचा पल्ला गाठताना देखील चांगली महेश पोरशेलकर संघाला टक्कर देणारा संघ आहे रॉयल स्पोर्ट उल्वे, आणि आज देखील मात्र त्याचा प्रत्यक्ष उदाहरण चालू केलाय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज गोलाच्या मार्कवर सन्मानजनक फटका आपण पाहू शकाल इथे सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्शन करीपर्यंत एक धाव कंप्लीट. संघाची धाबसंख्या पोहोचेल तब्बल 21 आकड्यावरती. 5 चेंडू फेकलेत दीपेश गरतने. स्ट्राईक वरती आकाश येतोय.
21 धाबसंख्या. आता मात्र 19 धाबेची आवश्यकता. येणार 19 चेंडू आणि 19 धाबेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. इथे मात्र चांगला कट केलाय कव्हरच्या रिजन मध्ये. फटका चांगला सीमा रेषा पलीकडे जाईल चौकार. पहिलं षटक होतोय कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर महागडे षटक ठरलं दीपेश गरजचं. तब्बल 25 धाबसंख्या. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 15 धाबेची आवश्यकता. चला एनसीसी उलवे, नीलकंठेश्वर उलवे आणि ओढाफोड वाहाल ज्या संघामध्ये टॉस जिंकलाय लगेचच आपण सज्ज राहायचंय. येणारे 18 चेंडू 15 धाबेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 18 चेंडू 15 धाबेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये विस्फोटक फलंदाजी आपण पाहिली. गीतेश मडवी आणि आकाश मडवी या दोन फलंदाजी चांगली फटकेबाजी, चांगली सुरुवात आपण पाहिली. 15 धाबेची आवश्यकता. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज आमिष गरज येतोय. दीपेश गरजने आज खरोखरच नाखुश केलं संघाला, कारण ज्याच्याकडे अपेक्षा असतो कमीत कमी धाबेंचा. जर 10 धाबसंख्या आल्या असत्या तर नक्कीच धाबसंख्या रोखण्यामध्ये प्रयत्न झाले असते. तर आणखी आज आपण पाहू शकता येणारे 18 चेंडू 15 धाबेची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यष्टांचा जबल आपण पाहू शकाल. तर आमिष गरजच्या दुसऱ्या ओव्हरमधला हा पहिला चेंडू असेल. सातत्याने पाहू शकाल ते मात्र क्षेत्ररक्षक सजवला जातोय स्केलेकच्या रिजन मध्ये. मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन लॉंग ऑफ. इथे मात्र रिव्हर्स अटॅक केलाय. सक्सेसफुल फटका पॉइंटच्या रिजन मध्ये ठोकलाय. हा धमाकेदार षटकार. आज मात्र गीतेश मडवी थांबणार नाही. या पहिल्या बॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये काय धमाकेदार फटकेबाजी. त्याच्या बॅट मधून आपण पाहिले 3 षटकार आणि संघाला नेऊन ठेवले तब्बल 31 आकड्यावरती. आता मात्र 9 धाबेची आवश्यकता राहिली. आपण जर विचार केला न्यू यंग स्टार शिवशक्ती दाखटेजो या संघाला मात्र आता कुठेतरी बॅकफुट वरती जावं लागलंय. 9 धाबेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. खराब गोलंदाजी पाहायला मिळतोय. गीतेशच्या बॅट मधून 3 षटकार 2 चौकार आपण पाहिले. तोच गीतेश मडवी केल्यासाठी सज्ज. इथे मात्र पुन्हा एकदा पाहिले रिझल्ट मध्ये फटका सजवायचा होता. तत्पूर्वी इथे एक धाव कंप्लीट होतोय आणि एका धाबेच्या मदतीने बायच्या स्वरूपाने धाव मिळतोय. संघाची धाबसंख्या पोहोचेल 32 आकड्यावरती. 32 रन्स 8 धाबेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज आकाश सामोरे देखील आमिष आणि आकाशचा विकेट मात्र पतंग होतोय. पहिला झटका मिळेल रॉयल स्पोर्ट उलवे संघाला. 8 धाबेची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. स्कोरबोर्ड वरती धाबसंख्या पाहिली 32. 15 चेंडू मध्ये 8 धाबेची आवश्यकता. युनाइट नंबर 3 चंदन मडवी. सातत्याने गोलंदाजी पाहिली चंदनची. आता मात्र फलंदाजीसाठी जातोय रॉयल स्पोर्ट उलवे संघाचा हा चंदन मडवी. चांगला परफॉर्मन्स दिला आपण पाहिला गीतेशचा आणि आकाशचा. 8 धाबेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी रॉयल स्पोर्ट उलवे संघाला. चंदन मडवी 8 धाबेची आवश्यकता. एक चांगला परफॉर्मन्स चंदनकडे. गोलंदाज गोलाच्या मार्कवर आमिष. चंदनचा फटका पाहू शकाल मात्र लॉंगऑफच्या रिझन मध्ये सजवलाय आणि झेल इथे ड्रॉप होतोय. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवर समाधान मानतोय. आता मात्र जिंकण्यासाठी धाबसंख्येची गरज आहे. ती तब्बल 7 धाबसंख्येची आवश्यकता राहिली. येणारी 14 चेंडू मध्ये 7 धाबेची आवश्यकता रॉयल स्पोर्ट उलवे संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र आमिष गरज गोलाच्या मार्कवर. घुटना देख तमाशा देख. बिग 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 सीमा रेषा पलीकडे टोकलाय. गीतेश मडवीच्या बॅट मधून हा धमाकेदार षटकार. काय लाजबाब लाजबाब म्हटलं होतं. शिलघरला देखील पाणी पाजलं होतं या गीतेशने आणि आज देखील मात्र दाखटी संघापुढे देखील त्याच प्रकारचा खेळ. चांगली इनिंग सादर केली. संघाची धाबसंख्या इथे पण पाहिला तर मॅच संपली. गीतेश नॉट आउट पारीस आपण पाहिला तर ज्याच्या बॅट मधून 4 षटकार पाहिले 2 चौकार पाहिले. तब्बल आपल्या संघासाठी तब्बल नॉट आउट पारी 34 धाबेंची. या मॅचचा हिरो आपण पाहू शकाल गीतेश मडवी, ज्याने मात्र सातत्याने चांगलं खेळ केलं या रॉयल स्पोर्ट उलवे संघाला. रॉयल स्पोर्ट उलवे संघ आपण कुठेही जाऊ नका, लगेच आपल्याला बाय दिली जाते. तर पहिल्या मॅच मध्ये जिंकेल आकाश
आणि तेजस आपल्याला बाय असेल जसे आमचे आयोजक आपल्याला कॉल करतील तसं कॉपरेट करा आणि लगेच वेळेला हजर राहा कारण आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस. चला गीतेश मडवी या नॉट आउट स्पारी आपण पाहिला 34 धाबेचा खेळ सादर केला अप्रतिम दर्जाचा. नेक्स्ट मॅच ओढापूर वहाल. मित्रांनो एक ओढापूर वहालची ओळख सांगेन मी फार लहान होतो तेव्हापासून ओढापूर वहाल हा संघ नाव मात्र अद्याप देखील आम्ही पाहतो. ओढापूर वहालच आहे. रवींद्र चिर्लेकर असतील श्रीमद घरात सातत्याने एक चांगला संघ आहे अतिशय. चला यार मॅन ऑफ द मॅच साठी गीतेशला मी आमंत्रित केलं. या गीतेश स्टेजवरती. सन्माननीय विष्णू ठाकूर यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. गीतेश मडवी. चला स्टार इन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज. कॅमेरामॅन कॅमेरा इकडे करायचा आहे आपल्याला. विष्णूजी ठाकूर यांच्या शुभास्ते गीतेशला नॉट आउट स्वारी तब्बल 34. गीतेश कॅमेराकडे पाहायचा. कॅमेरा इकडे आहे. सातत्याने चांगलं खेळ केलं. नेक्स्ट स्टार शिवशक्ती दाखटी हार्डलक टीम पुढच्या स्पर्धेसाठी आपल्याला अभिनंदन. एक चांगला संघ आहे पण तो परास्त झाला या स्पर्धेमधून. चला नवीन मॅच जशी सुरुवात होतोय. एका साईडला एनसीसी ओलिवे नीलकंठेश्वर ओलिवे त्यांच्या आगेसमध्ये ओढापूर वहाल अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या पहिल्या दिवसामध्ये बामणडोंगरी संघ मात्र ग्रँड फिनाल मध्ये पोहोचला. अंतिमच्या टप्प्यापर्यंत आपण बामणडोंगरी संघ कालच्या दिवसामध्ये पाहिला या पहिल्या दिवसामध्ये. चला जसंच मात्र सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा मात्र जॉईंट होतील आमचे श्रीमदजी घरत. आंतरराष्ट्रीयचा गोड बुलंद आवाज वहाल गावातील. जसा पहिला सत्र चालू होईल तसं मात्र जॉईंट होतील श्रीमदजी घरात. या आपण मायक्रोफोन वरती तत्पूर्वी या व्यासपीठावरती मान्यवर महेश ठाकूर यांचं मात्र आगमन झालंय. आमचे मामा व जय हनुमान क्रिकेट क्लब वहालच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. स्वर्गीय सूरज घरत स्मृती या ट्रॉफीमध्ये महेश यांचं महेश घरत ना महेश ठाकूर यांचं मात्र सहर्ष स्वागत. चला श्रीमत या मायक्रोफोनवरती जसं पहिल्या सत्राला सुरुवात. शुक्रिया मनोज जी मात्रे. तो बिल्कुल आज के दिन का दूसरा मुकाबला इस तरह देखेंगे. वोडाफोन वाल यजमान टीम है तो उनके अपोजिशन में है टीम नीलकंठेश्वर उल्वे. दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है, अनुरोध है, विनती है अपना 12th मैन हमारे कमेंट्री बॉक्स में भेजना है. और बिल्कुल देखिए यहाँ पर बीजेपी के युवा मोर्चा के अध्यक्ष नीलेश जी खारकर साहब भी यहाँ पे तशरीफ ला चुके हैं. उनसे भी निवेदन आइए मंच के ऊपर. आपका भी स्वागत रहेगा इस प्रतियोगिता में. चलिए दोनों टीमों के कप्तान अपना 12th मैन भेजना है.
और बिल्कुल यहाँ पर देखिए बाई मिल चुकी है, टीम रॉयल उल्वे को बाई मिल चुकी है एक। अब यहाँ से जो 4 टीमें यानी 8 टीमें जो बची है, इसमें से लो स्कोर जिसका रहेगा उसको बाई दिया जाएगा। और बिल्कुल देखिए यहाँ पर महेश जी ठाकुर इस मुकाबले का लुत्फ उठाते हुए अच्छे कमेंटेटर भी है, उनकी कमेंट्री सुनने में थोड़ा मजा आती है। अगर हमारे साथ जुड़ेंगे, एक आध ओवर करेंगे तो हमको भी थोड़ा अच्छा लगेगा। और बिल्कुल प्रवीण जी कोहली साहब से भी निवेदन है, आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत रहेगा इस प्रतियोगिता में। निर्गुण घरत उनसे भी निवेदन, आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत रहेगा। तो चलिए 4 ओवर का मुकाबला है। रविंद्र चिरलेकर स्कोर रेटिंग की भूमिका अदा कर रहा है और मनोज जी मात्रा बिल्कुल मेरे साथ जुड़ चुके हैं। आज के दिन के लिए हम देखा जाए तो दत्त जयंती है और हम भी 3 है। तो चलिए सलामी जोड़ी मैदान के अंदर दाखिल हो चुकी है। स्ट्राइकन पे मिस्टर योगेश महात्रे और स्ट्राइकन पे सिद्धू। तो P1 की पहले ओवर की पहली गेंद लेके कौन आएंगे, कप्तान किसके ऊपर जिम्मा सौंपेंगे? क्या शायद सैमी नाइक, इनके हाथ में गेंद नजर आ रही है। और कौन भूलेगा इस सैमी नाइक को, जिनके नाम कई रिकॉर्ड दर्ज है, जिनकी गेंदबाजी और बल्लेबाजी, उनके जलवे जब देखेंगे तो पता चलेगा सैमी नाइक क्या चीज है। तो चलिए पहली P1 की पहली ओवर की पहली गेंद, ये देखिए स्ट्रांग अपील की गई है, लेकिन अपील में विश्वास का मुस्ता ज्यादा था। अंपायर इस अपील को खारिज करार देते हुए बिल्कुल पहली गेंद डॉट आती हुई। और बिल्कुल अमर जी पाटिल साहब भी यहाँ पे तशरीफ ला चुके हैं, आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत रहेगा इस प्रतियोगिता में। ये गेंद अच्छी गेंद, चलिए सिंगल से रोक नहीं पाए। सिंगल के साथ योगेश मात्रे ने अपना अकाउंट ओपन किया, टीम को पहुंचाया निजी 1 के आंकड़े के ऊपर। 1 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अब स्ट्राइक इन पे आ चुके सिद्धू। P1 पावर प्ले जारी है। P1 की पहली और प्रोग्रेस पे फर्स्ट और प्रोग्रेस ऑन नेक्स्ट डिलीवरी मिस्टर समीर नाइक ऑन स्ट्राइक बैट्समैन सिद्धू। ये गेंद हवा में, क्या गेंद आउट ऑफ द पार जाएगी, गेंद रुकेगी नहीं। अब बिल्कुल अंपायर का सिग्नल, इट इज अ 6 रन कॉल और छक्के के साथ टीम का टोटल बन चुका अब 7 रन। पहली 2 गेंदें अच्छी डाली थी, तब बल्लेबाज अलग था। अब जैसे सिद्धू आए स्ट्राइक के ऊपर, दिन में तारे दिखाए हैं सैमी नाइक को। ये देखिए यार, ये कैच लपक लिया, देखिए ये सैमी नाइक। पेश पारेंगे ने अच्छा कैच लपका, लेकिन मैंने पहले ही कहा था सैमी नाइक के जलवे जो अभी देखने के लिए मिले। एक छक्का आने के बाद क्या वापसी की है, लाजवाब वापसी सैमी नाइक द्वारा।
तो बिल्कुल कैप्टन बैट्समैन यूनिट नंबर 3 की पोजीशन में मैदान के अंदर दाखिल हो रहे मिस्टर प्रतीश पाटिल। प्रतीश पाटिल हो चुके मैदान के अंदर। हालांकि सैमी नाइक के अभी भी 2 गेंदें शेष है। टोटल की बात करें तो टोटल लग चुके 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। बिल्कुल इस मुकाबले में रविंद्र चिरलेकर और मनोज मात्रा देखा जाए तो रणनीति कुछ कप्तान की अलग है, क्योंकि सुदेश सालुंके P1 की ओर फेंकते हैं, लेकिन इस वक्त समीर नाइक को मौका मिला सैमी को। ये गेंद हवा में, चलिए कैच मिलेगा। और देखिए ये सैमी नाइक का जलवा देखिए, मैंने पहले जिक्र किया था, ये बैक टू बैक दूसरा झटका देते हुए टीम उल्वे को अब विकेट हैट्रिक के कगार के ऊपर रहेंगे, लेकिन उनके लिए कोई इनामी राशि नहीं आई है। शायद उनके मन में चिर साला कोई तो इनामी राशि लगाए। और बिल्कुल चलिए रविंद्र चिरलेकर इनकी ओर से 500 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा अगर विकेटों की हैट्रिक ले लेते सैमी नाइक। देखिए रविंद्र चिरलेकर अपने टीम को हौसला बढ़ाते हुए नजर आ रहे हैं। यहाँ पर अपने कैंडिडेट बैट्समैन मैदान के अंदर दाखिल हो रहे हैं यूनिट नंबर 4 की पोजीशन पे मिस्टर मानव। आखिरी गेंद बची है समीर नाइक के P1 के पहले ओवर की, अंतिम आखिरी एक गेंद है। और बिल्कुल गेंद के ऊपर अगर विकेट मिलता है तो रविंद्र चिरलेकर इनकी ओर से 500 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। ये चलिए अल्लाह जवाब क्या जोर 500 आ चुके हैं रविंद्र चिरलेकर इनके तरफ से, लेकिन वो शाम के सत्र में मिलेगा, अभी मिलेगा नहीं। तो चलिए यहाँ पर अच्छी गेंदबाजी, पीयूष ने लगातार बैक टू बैक 2 कैचेस लब के अब न्यू कैंडिडेट बैट्समैन मैदान के अंदर दाखिल हो रहा है बाला। यश आ चुकी है। पहले ओवर का खात्मा हो चुका है। एक ओवर के साथ टीम के टोटल की बात करें तो 3 विकेटों के नुकसान के 7 रन अब आ चुके सुदेश सालुंके। टीम के कप्तान आ चुके अब सुदेश सालुंके। अच्छी ओवर डाली थी, मैंने पहले ही कहा था सैमी नाइक को कौन भूलेगा। सैमी नाइक के जलवे किस किसने देखे, जिसने भी देखे उनको पता है। तो बिल्कुल शांत क्रिकेट देखने के लिए मिल रहा है। एक छक्का जरूर आया, फिर भी टीम का स्कोर है 7 रन। तो चलिए अपने ओर से पहले टीम के दूसरी ओवर लेके आ चुके गेंदबाज मिस्टर सुदेश सालुंके। ये गेंद हवा में, दिन में तारे दिखाए सुदेश सालुंके को। तो चलिए छक्के के साथ शुरुआत हो चुकी है इस ओवर की और टीम का टोटल बन चुका है निजी 13 रन, 13 रन इन स्कोर कार्ड टीम उल्वे। शुरुआत अब अच्छी हो चुकी है टीम उल्वे की। पटकी हुई गेंद थी और बिल्कुल देखिए यहां से और बिल्कुल देखिए हमारे अजीज दोस्त है और अच्छे कमेंटेटर भी है महेश जी ठाकुर साहब, यहाँ से प्रस्थान करते हुए नजर आ रहे। गेंद हवा में है, कैच के नीचे फील्डर और ये कैच को कैरी किया और इस कैच के साथ बल्लेबाज यश के पारी का खात्मा खात्मा खात्मा।
और बिल्कुल देखिए पिछले ओवर की बात करें तो एक छक्का आया था सैमी के ओवर में, लेकिन उसके बाद विकेटों का सिलसिला जारी था। अभी यहाँ पर एक छक्का आने के बाद विकेट आ चुकी है। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो रहा है इनिट नंबर 6 की पोजीशन पे मिस्टर। तर नक्कीच श्रीमतजी गरज येते यथोचित मान सन्मान. चला कॅमेरामॅन कॅमेरा करत आपण व्यासपीठाकडे आपण पाहतो महेशजी ठाकूर मनीष फडके याच्या शुभास्ते मात्र महेशजी ठाकूर यांचा मात्र वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मात्र मान सन्मान केला जातोय. अतिशय एक चांगले देखील समालोचक आहेत तर यांचा मात्र शुभ सन्मान. जाऊया पुन्हा एकदा श्रीमत करत. तो चलिए यहाँ पर देखिए मैच सिंगल जरूर निकाला क्योंकि विकेटों का सिलसिला जारी. सिंगल को डबल में कन्वर्ट करना चाहते और 2 रन भी. चीते की चपलाई और लोमड़ी की दौड़ जैसे ही मानो कि मैदान के अंदर इंसान नहीं 2 ही रन दौड़ रहा है और इस 2 रन की बदौलत टीम का टोटल स्कोर बन चुका है अभी यहाँ से महज 15 रन. 15 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर. ये गेंद हवा में कैच होने की संभावना है और चले ये विकेटों का सिलसिला जारी है मैदान के अंदर और ये एक सफलता मिलती हुई यानी आदेश के पारी का भी खात्मा हो चुका है. विकेटों का सिलसिला मैदान के अंदर जारी है. तू चल तो मैं आया तुमने ये मेरा क्या हाल कर दिया. किसी एक को मैदान के अंदर डटे रहना होगा क्योंकि 40-45 रन तो आसानी से बन रहे लेकिन उसके लिए साझेदारी बननी जरूरी है. साझेदारी बनाओगे तभी जाके एक फाइटिंग टोटल की तरफ आप पहुंचोगे लेकिन विकेटों का सिलसिला जारी रहेगा तो फिर रन कभी नहीं बना पाओगे. और देखिए हमारे मेहमान आ चुके हैं अमर पाटिल साहब यहाँ पे तशरीफ ला चुके हैं. उनका भी तहे से शुक्र गुजारना चाहेंगे. चलिए नहीं बल्लेबाज मैदान में आ चुके हैं. विवेक आ चुके हैं. ये देखिए विवेक इस गेंद को अच्छा शॉट सिलेक्शन जरूर किया. सिंगल से नहीं रोक पाए और इस सिंगल के साथ दूसरे ओवर का खात्मा होता हुआ 2 ओवर के साथ टोटल की बात करें तो टोटल बन चुके हैं 16 रन स्कोर कार्ड के ऊपर. 16 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर. अब कप्तान किसके ऊपर जिम्मा सौंपेंगे. गेंदबाज सैमी खत्म हो चुके. उनके जलवे देखे. सुदेश सालुंके का तेवर दिखा. अब छोटे कद के खिलाड़ी आएंगे शायद रोहित चिरलेकर जो हमारे अजीज दोस्त है रविंद्र चिरलेकर. इनके लड़के दोनों भी लड़के खेल रहे लेकिन फिलहाल एक गेंदबाजी की कमान संभालेंगे अब रोहित चिरलेकर. और एक खिलाड़ी यानी रविंद्र चिरलेकर जिनका सुपुत्र है जिनके चिरंजीव है उन्होंने एक ने कैच भी लपका है तो अच्छे खेल रहे. देखिए बाप और बाप से बेटा सवाल है क्योंकि देखिए बाप को भी जितना प्यार है बेटे को भी उतना ही प्यार है. रोहित चिरलेकर लाइन तन लेन खो चुके. देखिए रविंद्र चिरलेकर जैसे तारीफ की ना लाइन तन लेन खो चुके. पहले गेंद खराब आती हुई है और इस खराब के साथ टीम का स्कोर बन चुका है 17 रन. 17 मालूम की खतरा लेकिन कौन सी टीम को रहेगा ये खतरा ये देखना भी लाजमी रहेगा इस बहाल के सरजमीन के ऊपर. ये गेंद अच्छी गेंद वहां पर बिल्कुल 4 रन जरूर मिलेंगे इसमें कथाई संदेह नहीं. और 24 के साथ टीम का टोटल बन चुका है 21 रन. 21 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर. तो चलिए 21 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर. फिर एक बार रविंद्र चिरलेकर तैयार अपने खेमे की. रोहित चिरलेकर तैयार. ये देखिए इसके लिए अंपायर के रीजन से गेंद ट्रैवल हो चुकी है. सिंगल निकाला क्या दूसरे के लिए भागेंगे. जी हाँ प्रयास तो किया है. ये 2 रन भी मिले. टीम का टोटल बन चुका 23 रन. 23 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर.
हालांकि तीसरा ओवर है। देखिए मैंने पहले ही कहा था साझेदारी बनेगी तो एक सेट टारगेट की तरफ बढ़ेगी टीम ओलवे। मैदान के अंदर रुकना जरूरी है। फटकी भी गेंद थी और ये डॉट गेंद। इस ओवर की पहली डॉट गेंद आई है। पहले आई थी खराब, दूसरी के ऊपर चौवा, तीसरी गेंद के ऊपर यानी सेकंड गेंद के ऊपर 2 रन आए थे, तीसरी गेंद ये डॉट आ चुकी है। 3 गेंदें अभी भी फेंकना बाकी है। कितने रन खर्च करेंगे ये छोटे कद के खिलाड़ी, ये देखना भी लाजमी रहेगा। टीम के टोटल की बात करें तो 30 रन लग चुके हैं, 23 रन इन स्कोर कार्ड। ये गेंद अच्छा शॉट सिलेक्शन हुआ, गेंद जाएगी गोली की रफ्तार से नंबर 4 के लिए। अब बिल्कुल मिलेंगे 4 और इस 4 के बदल टीम का स्कोर बन चुका है 27 रन, 27 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अब यहाँ पर रोहित चिरलेकर की पिटाई होती हुई नजर आ रही है। जर्सी नंबर देखा जाए तो 45 यानी रोहित शर्मा की याद दिलाती हुई, लेकिन ये रोहित यहाँ पर क्या थोड़े महंगे साबित जरूर हो रहे हैं। इन्हें कोई सफलता नहीं मिली है, 11 रन अब तक खर्च कर चुके हैं, सफलता कोई भी नहीं मिली इन्हें। ये स्ट्रॉन्ग अपील हो चुके, लेकिन अपील में विश्वास का मुस्ता ज्यादा। बिल्कुल लेग बाइज का इशारा अंपायर का आ रहा है। यहाँ पर महज मिलेगी सिंगल और सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका है 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। विकेटों का सिलसिला देखा तो हमने पहले ओवर में देखा था 1 टू गो, लास्ट डिलीवरी आखिरी गेंद शेष है ये तीसरी ओवर की। अब आखिरी स्लॉन्ग ओवर में किसके ऊपर जिम्मा सौंपेंगे कप्तान, ये देखना भी लाजमी रहेगा। चलिए ये गेंद अंपायर डिसीजन, इट इज अ वाइड बॉल कॉल, ये दोबारा करनी पड़ेगी, ये आपको दोबारा करनी पड़ेगी। और यहां से सिंगल बढ़ता हुआ टीम का स्कोर बन चुका है 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। डेथ ओवर में 15 रन भी आते तो भी 45 की तक पहुंच सकते हैं, लेकिन क्या वो आ पाएंगे, क्योंकि विकेटों का सिलसिला जब जारी था तो रन नहीं आ रहे थे, अब साझेदारी बनी तो रन भी आ रहे हैं। ये अच्छा शॉट सिलेक्शन है, सिंगल तो जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, जी नहीं, महज मिला सिंगल और टीम का टोटल बन चुका है 3 ओवर के समाप्ति के बाद 30 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अब डेथ ओवर में कौन से गेंदबाज आएंगे, डेथ ओवर में कौन से गेंदबाज आते थे एक देखना भी लाजमी रहेगा। चलिए तब तक ये पहला कॉल है टीम वागिवली और टीम कोम्बड़ बुझे मनोज, आपको ये पहला कॉल है। तीसरा कॉल जब आपको मिलेगा यानी इनिंग ब्रेक में हम टॉस करने वाले, उससे पहले आपको रिपोर्टिंग करना है। टीम कोम्बड़ बुझे मनोज और वागिवली यानी रतेश, बिल्कुल आपको रिपोर्टिंग करना। डेथ ओवर में गेंदबाज आ चुके हैं प्रवीण मुंबईकर, ये गेंद को छोड़ा है, लेकिन ये सटीक लाइन की गेंद, ये डॉट आती हुई। जो भी अंपायर का फैसला है उस फैसले को आपको अमल करना है। चलिए पहली गेंद डॉट आती हुई यहाँ पर प्रवीण मुंबईकर की। दूसरा कॉल दिया जा रहा है टीम वागिवली रतेश और टीम कोम्बड़ बुझे मनोज, बिल्कुल आपको रिपोर्टिंग करना है। इनिंग ब्रेक में यहाँ पर टॉस किया जाएगा, गेंद हवा में है, गेंद जाएगी आउट ऑफ द पार, इट इज अ 6 रन कॉल और टीम का स्कोर बन चुका अब यहाँ से 36 रन इन स्कोर कार्ड।
ये डॉट गेंद यहाँ पर एक छक्का जरूर आया, लेकिन 2 गेंदें की अच्छी डाली है गेंद। बल्लेबाज सिर्फ देखते ही रहेंगे और यहाँ से बिल्कुल डॉट गेंद आती हुई 3 गेंदें अभी भी इस पहली पारी की बाकी है। ये बहुत दूर है, ये दोबारा करनी पड़ेगी और ये यहाँ से खराब आती हुए टीम का टोटल बन चुका है 37 रन। 37 रन इन स्कोर कार्ड टीम बामन डोंगरी, माफी चाहूंगा टीम उल्वे। चलिए ये गेंद अच्छी गेंद, दोबारा देखिए ये अच्छी हो गई। पिछली गेंद खराब आई थी लेकिन ये यहाँ पर अच्छी गेंद, एक छक्का जरूर आया लेकिन अगर उसको छोड़े तो अच्छी गेंदबाजी कर रही है यहाँ पर प्रवीण मुंबईकर। लोअर फुल टॉस, गेंद हवा में, क्या कैरी करेंगे कैच को? और देखिए बिल्कुल क्या लाजवाब कैच पकड़ा है। ये उल्टा जगह कैच पकड़ना रविंद्र चिरलेकर और मनोज मात्रे आसान नहीं होता, लेकिन यहाँ पर ये कैच पकड़ा और यहाँ से सफलता मिलती हुई प्रदीप मुंबईकर को। तब नए बल्लेबाज आ रहे संकेत, टीम कोंबड़ भुजे और टीम वाघिवली बिल्कुल चली आइए। इनिंग ब्रेक में टॉस किया जाएगा। यहाँ पर बचे केवल अब आखिरी गेंद। अगर इनिंग ब्रेक में टॉस नहीं हुआ तो आपको पेनलाइज किया जाएगा, ये भी आपको ध्यान में रखना है। ये गेंद और यहाँ से ये अच्छी गेंद, यहाँ से पहली पारी सीमित हो चुकी है और यहाँ पर इस पहले पारी में टीम उल्वेन में रन बनाए हैं 37 रन और 38 रनों का टारगेट का पीछा करना। अब दूसरे सत्र में दूसरे पड़ाव में टीम वोडाफोन वाहल को ये 38 रन किस तरह से निकालेंगे? क्या उल्वे टीम अच्छी गेंदबाजी करके ये मुकाबला अपने जेब में डालेंगे या फिर वहाल टीम वोडाफोन वाहल टीम ये 38 रन आसानी के साथ निकालेंगे? कौन जीतेगा, कौन हारेगा, कौन जाएगा अगले पड़ाव में, कौन यहाँ से चलता बनेगा, किसके सपने होंगे साकार, इसका आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी कम्युनिटर मनोज मात्रे, मैन फ्रॉम मोरावेगाव। हॅलो, थँक्यू श्रीमद गरत. आपण पाहतात जय हनुमान क्रिकेट क्लब वहाड आयोजित स्वर्गीय सूरज गरत ही ट्रॉफी. काल पहिला दिवस, आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आणि आपण पाहतो दुसरी मॅच. एका साईडला विचार केला एनसीसी उल्वे आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये मात्र वोडाफोन वाहाल अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला 37 धाबसंख्या आले, 38 धाबेचा टार्गेट आहे वोडाफोन वाहाल संघाला. 38 रन टू विन. चला वाघेवली संघ रितेश तिसरी मॅच करण्यात टॉस साठी या. इथे पहिला सत्र संपला आणि कोंबड विजय मनोज चला 2 करण्यात टॉस साठी या. लगेचच आपण तिसऱ्या मॅचचा तर वाघेवली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चला आपण कोंबड विजय संघ मनोज भगत आपण यायचा टॉस साठी. लगेचच मात्र इथे तिसरी मॅच देखील आपल्याला चालू होईल. तत्पूर्वी इथे एनसीसी उल्वे संघ 37 धाबसंख्या घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये 38 धाबेचा टार्गेट वोडाफोन वाहाल संघाला दिलाय. चला वोडाफोन वाहाल संघ सलामीच्या जोडी जायचे आहे. खेळाडू कक्षामध्ये बसायचं सर्व खेळाडू. अतिशय चांगले सक्तीचे नियम आपण ओली आपण पाहिले या स्पर्धेमध्ये. काल देखील आपण विचार केला तर ड्रेस कोड सेम हवा आहे, अन्यथा 2 धावेची पेनल्टी आहे, खेळाडू कक्षामध्ये बसणं कंपल्सरी आहे. असे बरेच नियमावली आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. तर मनोज रॉयल उल्वे संघाला पहिला सामना जिंकून त्यांना मात्र बाय मिळालेला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी कोणाला तर जाऊया मैदानाच्या दिशेने. मैदानाच्या दिशेने जाऊया आपण. तिथे मात्र वोडाफोन वाहाल संघाची सलामीची जोडी प्रदीप मुंबईकर आणि समीर नाईक सॅमी ही मात्र सातत्याने पहिली मात्र जोडी सलामीची मात्र जाते 38 धाबींचा टार्गेट सेट करण्यासाठी. आमचे रवींद्र चिर्लेकर, श्रीमतजी गरत
वहाळ गावातील एक घोडाबाज सातत्याने आपण ऐकता आणि त्यानंतर मात्र 38 धाबा डिफेंड केल्या जातील. त्यासाठी आखणी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल एनसीसी उल्वे संघाला. पंचांच्या कामगिरीसाठी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला प्रवीण पवार सर आणि आत्माराम कोळी सर 2 दिवस सातत्याने चांगली कामगिरी करतात. पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने पाहू शकाल. 38 धाबीचा लक्ष आणि या टार्गेटला मात्र सामोरं जाण्यासाठी 2 फलंदाज सज्ज झालेत. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करा. हॅलो, तर इथे वाघेवली संघ जय हनुमान संघाचा संघनायक उपस्थित आहे. कर्णधार चला मनोज भगत कुंभोड विजय आपला कर्णधार यायचा आहे. तिसरी मॅच असेल लगेचच. इथे सातत्याने पाहू शकाल एनसीसी उलवे StarIn.com लाईव्हच्या माध्यमातून ही घर बसल्या लाडक्या प्रेक्षकांना मात्र लाईव्ह कव्हरेज स्पर्धा आपल्याला सातत्याने एन्जॉय करतात. सर्व प्रेक्षक वर्गाचं मात्र सहर्ष स्वागत. आज या स्पर्धेचा अंतिमचा टप्पा ग्रँड फिनाले. कालच्या दिवसामध्ये भामंडगुर संघाने धमाकेदार मात्र खेळ दाखवला आणि शेवटच्या मॅच पर्यंत मात्र पोहोचला. आणि आज एक संघ आपल्याला हवा आहे. तसेच सकाळच्या सत्रामध्ये रॉयल स्पोर्ट उल्वे संघ देखील एक सामना जिंकून पुढच्या बायच्या स्वरूपाने फेरीमध्ये पोहोचलाय. स्ट्राईक वरती सॅमी नाईक समीर नाईक आणि रॉस्टरला मात्र प्रवीण मुंबईकर ही सलामीची जोडी. चला उल्वे संघ कॉपरेट करा. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस असेल. सहकार्य करा आमच्या आयोजकाला विनंती असेल. बॅडी पावडेचा षटक क्षेत्रक्षक सजला. 38 धाबीचा लक्ष 38 रन्स टू विन. चला पंच आत्माराम कोळी सर स्पीडअप करा. जाऊया मात्र दुसऱ्या सत्राकडे. पहिली ओव्हर घेऊन येतो गोलंदाज भावेश कारकर. स्ट्राईक वरती समीर नाईक सॅमे. भावेश खारकर दुसऱ्या सत्राला सुरुवात. गेम ऑन. षटकातील पहिला चेंडू समीर नाईक साठी ॲग्रोज द लाईन. आडव्या पट्ट्याने पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला केला होता. पंचाचा इशारा मात्र हा इथे लेग स्टंपच्या बराच मार देतोय. 72 घोषित केला. इथे एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एका धाबीने खातं ओपन झालं. पहिला चेंडू मात्र वाईट करार केला पंचाने. एका धाबीने ते खातं ओपन झालं. गोलंदाज भावेश समोर मात्र फलंदाज समीर नाईक. दर्शकला प्रवीण मुंबईकर. 38 धाबीचा लक्ष आहे. 38 रन्स टू विन. 38 धाबीचा पल्ला गाठायचा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र भावेश कारकर षटकातील पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. समीरसाठी फुलटॉस प्रकारचा चेंडू बिग हिट केलाय. सीमा रेषा पलीकडे टोकलाय. समीर नाईकच्या बॅट मधून हा धमाकेदार षटकार. सॅमीच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. स्वतःचा वैयक्तिक 6 धाबीने खातं ओपन करतोय. संघाला 6 धाबसंख्या देतोय. धाबसंख्या पोहोचेल तब्बल 7 आकड्यावरती. नव्हता कुठला कायदा, नव्हता कुठला कलम. सुखाने नांदत होती प्रजा. कारण रयतेच्या शिखरावरती बसला होता एकमेव राजा शिवछत्रपती. माझ्या राजाला त्रिबार बाणाचा मुजरा आज या स्पर्धेच्या वतीने आपण देऊया. सातत्याने आपण पाहू शकाल ओढापण वाहाल संघ स्वतःच्या घरेलू मैदानावरती घरेलू स्पर्धा आपण पाहिली तर स्वर्गीय सूरज घरत स्मृती त्याच्या आठवणीला उजाला देण्यासाठी जय हनुमान क्रिकेट क्लब वाहाल आयोजित सर्व टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकाल ही स्पर्धा एन्जॉय करतात. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र कार्पेटच्या सहाय्याने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक स्केरलेग मात्र चांगली पकड करतोय. फेकीपर्यंत एकदा कंप्लीट झाली. सगळ्याची धाबसंख्या इकडे पुढे सरकेल. धाबसंख्या पोहोचेल तब्बल 8 आकड्यावरती. चला मनोज भगत कोंबड म्हणजे या टॉस साठी हा अंतिमचा कॉल असेल आपल्याला. नेक्स्ट मॅच एका साईडला जय हनुमान वाघेवली त्याच्या आगेस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कोंबड म्हणजे पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. इथे विचार केला ओढापण बहाल संघाची धाबसंख्येचा जर स्कोर कार्ड वरती 8 धाबसंख्या लागलीत. सामोरे भावेश कारकर. स्ट्राईक वरती मात्र प्रदीप मुंबईकर. षटकातील पुढचा चेंडू भावेश फेकण्यासाठी सज्ज. सन्मानजनक फटका इथे सजवलाय लगोच्या रिजन मध्ये. जेल खाली मात्र सिद्धू इथे जेल कॅरी झालाय.
पहिला झटका मिळतो एवढा पण वाल संघाला. 0 परतला जाईल प्रदीप मुंबईकर. टीमची धाबसंख्या पाहिली 1-8 या आकड्यावरती. भावेश कारकरच्या षटकामागे एक सफलता त्याला प्राप्त झाली. कुठेतरी मात्र बॅटच्या स्टंडवरती आपण पाहिला टोकावरती मात्र फटका सजला, त्याचा तर झेल झाली. उलवेडोड प्रीमियर लीग कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला सातत्याने ऑक्शन देखील संपन्न झाला आणि सुदेश सालुंकेला देखील चांगली बोली लागली. आपण पाहिलं तर सगळ्यात हायस्ट आपण पाहिला या उलवेडोड प्रीमियर लीग मधला जास्त बोली लागणारा खेळाडू म्हणजे सुदेश सालुंके. तेवढीच मात्र ताकदीची कामगिरी आता सुदेशला देखील करावी लागेल. उलवेडोड जशी प्रीमियर लीग चालू होईल त्या प्रीमियर लीग मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल सुदेश सालुंके. आपल्याला आठवण करून देईन नक्कीच के ट्रॉफी कामोटे येथे देखील लाईट रजनीमध्ये बाईक पटकावली होती सुदेशने. चांगला खेळ आहे त्याच्या माध्यमातून आपण पाहिला आहे, पण आपल्या संघासाठी ती कामगिरी आता सुदेशला करावी लागेल. संघाची धाबसंख्या 8 या आकड्यावरती. पहिली सफलता आपण पाहिली प्राप्त केली भावेश कारकरने. इनायत नंबर 3 फलंदाज सुदेश. पहिल्या ओव्हर मधला 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अद्याप 3 चेंडू आहेत. 8 धाबसंख्या स्कोर कार्ड वरती. 38 धाबीचा लक्ष्य, 30 धाबीची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. समोर भावेश पॉवर प्लेचा षटक आपल्याला फेकताना पाहायला मिळाला जातो. गोलंदाज षटकातील 4था चेंडू फेकण्यासाठी भावेश तयार. सुदेशचा फटका पाहू शकाल मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये टोकलाय. 1 बाउंस सीमारेषा पलीकडे चौकार. स्वतःचा वैयक्तिक 4 धाबेने खातं ओपन करतोय. संघाला नेऊन ठेवतोय 1-12 आकड्यावरती. ओढाफोड बहाल संघाची धाबसंख्या 38 धाबेचा टार्गेट आहे. 38 रन्स टू विन आणि त्या प्रकारची मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र चांगली झाली. अद्याप पहिल्या ओव्हर मधला अंतिमची शेवटचा चेंडू लास्ट असेल. शेवटचे 2 चेंडू आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. तर शेवटचा कॉल कोबर म्हणजे संघाचा कर्णधार मनोज. बॅटच्या रनर मध्ये आलाय. स्विच साऊंडचा आवाज. चेंडू फरार सीमा रेषा पलीकडे. मॉडिफिकेट क्लिअर. षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धाबसंख्या पोहोचेल तब्बल 18 आकड्यावरती. अद्याप पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू 20 धाबेची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सुदेश तांबे म्हटलं होतं की जेव्हा काल ऑक्शन झाला आणि हायस्ट अशी बोली मोठी बोली लागली होती, टॉपर खेळाडू म्हटला जातो त्या प्रकारची बोली आणि या मॅच मध्ये मात्र त्याच प्रकारची फलंदाजी करतोय. सातत्याने मात्र सुदेशला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख फटका मिड विकेटच्या रिझन मध्ये टोकलाय. पुन्हा एकदा पाहू शकाल 1 बाउंस सीमारेषा पलीकडे चौकार. पहिले षटक होते कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाबसंख्या 22 आकड्यावरती. 22 धाबसंख्या 22 रन्स 1 विकेट लॉस. ओढाफोड बहाल संघाची धाबसंख्या. आता आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 16 धाबीची. पहिला ओव्हर फार मागणं ठरला भावेश कारकरचा. खराब गोलंदाजी. सोळा धाबीची आवश्यकता या मॅच मध्ये आता आपण जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 2 गोलंदाज गोलंदाज विशाल. तर नयन येतो गोलंदाजसाठी. नयन षटक क्रमांक 2. समोर सॅमी नाईक आणि सुदेश सालुंके ही जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. येणारे 18 चेंडू 16 धाबीची आवश्यकता. पहिल्या षटक फराचं मागणं ठरलं भावेश कारकरचं, ज्याच्या षटकामध्ये 22 धाबसंख्या आल्या. गोलंदाज मात्र येतो नयनच्या षटकातील पहिला चेंडू. सॅमी लाजशावा फटका. बॅटच्या मात्र टोकावरती फटका. सीमा रेषा पलीकडे स्क्वेअर लेग मध्ये टोकलाय. हा दमदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धाबसंख्या 1 बाद तब्बल 28 आकड्यावरती.
28 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. आता मात्र या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता राहिली. एन्जॉय करतात आपण स्वर्गीय सूरज गरज स्मृती ट्रॉफी 2024 आयोजित जय हनुमान क्रिकेट क्लब वहाल. सातत्याने कालच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेला बऱ्याच मान्यवरांची हजेरी लाभली. लाजवाब देखना फटका फाइनली क्लिअर. बिग 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 सीमा रेषा पलीकडे डोकलाय. सॅमीने बॅक टू बॅक दुसरा षटकार. सन्माननीय प्रवीणजी पाटील पाटील ट्रान्सपोर्टचे ऑर्डर आणि आमचे उल्हासजी घरात इथे आलेले आहेत, त्याचा देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. चला या पण चेंडू जर मिळत नसेल तर यायचा आहे खेळाडू. आता मात्र 4 धावेची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चार धावेची आवश्यकता. मॅच मात्र संपली का? इथे सॅमी नाईक 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकतोय. स्वतःचा मैदान स्वर्गीय रमण शेट नगरी आणि या क्रीडांगणावरती मात्र इथे समीर नाईकने 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली समीर नाईक सॅमीने आणि त्यानंतर मात्र या मॅच फिनिश करताना आपण पाहिला 3 षटकार ठोकलेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो. या मॅच मध्ये हिरो मॅन ऑफ द मॅच तर निलेश दादा खारकर यांना विनंती असेल यायचं. निलेश दादा खारकर आमचे उलवे गावचे दादा या आपला जय हनुमान क्रिकेट क्लब वहालच्या वतीनं आपल्यास विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठामध्ये आपल्याला सन्मानित करायचं आहे. या मॅच मध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच समीर नाईक सॅमी. गोलंदाजी करताना मात्र आपण पाहिलं तर 3 विकेट आणि 7 धावसंख्या खर्च केले होते आणि फलंदाजीमध्ये 25 धावेचा योगदान दिला. या मॅचचा हिरो सॅमी नाईक याचा सॅमी नाईक. निलेश दादा खारकर आपण देखील याचा आपल्या देखील या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आयोजकांच्या वतीने आपल्याला सन्मानित करण्यात येईल. निलेश दादा खारकर तर सॅमी याला ही ट्रॉफी दिली जाईल. कॅमेरा तर निलेश दादा खारकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देखील चला प्रवीण पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायची ट्रॉफी सॅमीला. चला या पण प्रवीण पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहेत. कॅमेरा स्टार इन लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज स्पर्धा आपण सातत्याने पाहतो. जय हनुमान क्रिकेट क्लब वहाळ आयोजित स्पर्धा रॉयल स्पोर्ट उल्वे संघ आपण नक्कीच आमच्या आयोजकांना संपर्क साधून मात्र हजर उपस्थित राहायचं आहे. चला आपण निलेश दादा खारकर यांचा शुभ सन्मान करूया. चला निलेश दादा खारकर यांचा शुभ सन्मान. व्यासपीठावरती वस्त्र अलंकार निलेश दादाला या स्पर्धेमध्ये मात्र सन्मानित करण्यात येतोय. पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन जय हनुमान क्रिकेट क्लब वहाल आयोजित स्पर्धेमध्ये निलेश दादा खारकर यांना मात्र यथोचित मान सन्मान दिला जातोय. चला मात्र नेक्स्ट मॅच जशी आमच्या आयोजकांना संपर्क साधतील तशी पुढची मॅच आपल्यापर्यंत येईल.